अनेक रस्ते, भूमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग आहे. तसं देवाकडे जाण्याकरता सुद्धा अनेक रस्ते आहेत महाराज. गीता सांगते, ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन च परे. ज्ञानोबर आहे सांगतात, उपायाची नाही वाणी येत. मी मार्ग सांगतो, विस्तार करणार नाही. देवाकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे कर्म, दुसरं ज्ञान, तिसरं योग, चौथी उपासना आणि पाचवी ज्ञानोबरांनी सांगितलेली भगवत भक्ती. विठ्ठला पहिलं कर्म आहे. आपण ज्या देशात जन्माला आलो, ज्या महाराष्ट्रात जन्माला आलो, ज्या परंपरेत जन्माला आलो, ज्या संस्कृतीत जन्माला आलो आणि ज्या कुटुंबात जन्माला आलो, आपल्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणाने करणं ही त्याची ईश्वर पूजा आहे. कोणतेही काम करा, आले भागा ते करीतो, पण सेवा प्रामाणिक पाहिजे. एक सरळ वाक्य सांगतो, वारकरी संप्रदायामध्ये कृतीला काही किंमत नाही, त्याच्या भूमिकेला किंमत आहे. ज्ञानोबरांनी दोन दृष्टांत दिलेत. एखादा चोर चालणाऱ्या वाडसरूचा अंग चिरतो आणि ऑपरेशन थिएटर मध्ये डॉक्टर देखील रोग्याचा अंग चिरतो. चिरणं कृतीसारखी, भूमिकासारखी नाही. चोराला त्या व्यक्तीला मारायचे म्हणून चिरलंय, डॉक्टरला जीवदान द्यायचे म्हणून चिरलंय. तशी कृती वारकऱ्याची, पण वृत्ती जर चांगली नसेल तर तो परमार्थ निष्फळ आहे. कृती खाटकाची असू द्या, पण वृत्ती स्वच्छ आणि प्रामाणिक असेल तर सजन कसायला देव मांस विकू लागतो. हे वारकरी संप्रदायातलं जिवंत उदाहरण आहे. विठाला माशातात अंडा करतो, सप्त्याला पंक्ती घालतो, बडव्या घालतो. कशाला पाप करतो ते? व्याधाचा धंदा करून सप्त्याला पंगत घालत असेल, ते अन्नदान सुद्धा पाप आहे महाराज. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये पुन्हा सांगतो, कृतीला किंमत नाही, भूमिकेला महत्व आहे. विठाला कर्मातली प्रामाणिकता लागते. गहना कर्मणोगती फार विस्तार करत नाही. दुसरं ज्ञान, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम मेह विद्यते. ज्ञानासारखी जगात पवित्र गोष्ट नाही. ती शालेय विद्या असो, ज्याला अपरा म्हणतात, किंवा पराविद्या, अध्यात्म विद्या असो. एक सांगू, शालेय विद्यार्थी जे नेट सेटचा UPSC MPSC अभ्यास करतात, अशी मुलं लग्नाला गेली आणि चुकून जर लग्नाचं अन्न खाल्लं तर दिवसभर शाळेचा अभ्यास होत नाही. राजा, मी SP चा विद्यार्थी आहे, केमिस्ट्रीचा, याचा मला अनुभव आहे. पुन्हा सांगतो, शाळेतला कॉलेजचा विद्यार्थी जर कॉलेजहून लग्नाला गेला जर अन्न खाल्लं तर दिवसभर अभ्यास होत नाही. मग सरळ सांगतो, अरे लग्नाचं अन्न खाऊन जर शाळेचा अभ्यास होत नाही तर ढाब्याचं अन्न खाऊन हरिपाठ कसा पाठवायचा? विठाला वारकरी संप्रदायामध्ये माळ घातल्यानंतर सगळ्यात महत्वाचे अन्न शुद्धी पाहिजे. ज्ञानोबरांची ओव्यावाच, अधमाचे अन्न खादलिया करी व म्हणा. एखाद्या दुराचारी माणसाचं अन्न जर चुकून पोटात गेलं ना तर तोंडामध्ये बोट घालत ज्ञानोबराय सांगतात, आणि ओक्कऱ्या करून खाल्लेलं अन्न टाका, कारण तेवढंच अन्न तुमच्या जीवनाला पतन करून टाकेल. अन्नाचा सामान्य परिणाम मलमूत्राच्या द्वारा बाहेर पडतो. अन्नाचा सूक्ष्म परिणाम माणसाच्या रक्त आणि रेतावर होतो. अन्नाचा अतिसूक्ष्म परिणाम माणसाच्या बुद्धीवर होतो. म्हणून आहार चांगला पाहिजे. क्षमा मागून बोलू, अरे 90 वर्षाच्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यांना लहान लहान मुलीवर अत्याचार करण्याचा जो दुर्दैवी विचार सुचतो, कशाचा परिणाम आहे? ज्याचं खाद्य चांगलं नाही त्याचा परिणाम आहे. विठाला अगदी वाचलेला प्रसंग सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज लहान होते. जिजाऊनी स्नान घातलं, पाळण्यामध्ये टाकलं, झोका दिला, शोभा झोपी गेले. 2 तास शोभा उठणार नाही या विचाराने जिजामाता घोड्यावर बसल्या आणि कामानिमित्ताने गड उतार झाल्या. 2 तासापेक्षा वेळ अधिक लागला आणि शोभा उठला. जिजाऊ आल्याच नाही. उठला आणि मोठ्याने रडू लागला. गडावर एक दाशी नवीन बाळंतीण झालेली होती आणि आपल्या बाळाला स्तनपान करत होती. मी भीमसिंग महाराजांची कीर्तन वाजवलेही आणि ऐकलेही. विठाला गुरुदेव भीमसिंग महाराज म्हणायचे, जसं गोदावरी सारखं तीर्थ नाही, एकादशी सारखं व्रत नाही, द्वादशी सारखा पर्वकाळ नाही, अरे गायत्री सारखा जसा मंत्र नाही, तसं न मातु परदैवतम, आई सारखं या विश्वामध्ये दुसरं दैवतच नाही. विठाला आई आई मग ती आई कोणाची असो,
ती आपल्या बाळाला दाशीत दूध पाजत होती, शोभा रडत होता. तिचं अंतःकरण व्याकुळ झालं. स्तनाला लावलेला आपला बाळ बाजूला केला आणि पाळण्यातला शोभा स्तनाला लावला आणि त्या क्षणाला जिजाऊ आल्या. दाशेच्या स्तनाला शोभा पाहिला आणि जिजामातीचा राग अनावर झाला. राग आवरला, स्तनाचा शोभा हातावर घेतला, त्याच्या पायाला धरलं आणि गर 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 फिरून त्याच्या तोंडातलं दूध बाहेर टाकलं. क्षमा मागून एक वाक्य बोलतो, अन्न आणि पाणी असे महाराज त्याची जी जात दाखवल्याशिवाय राहतच नाही. म्हणून अन्न आणि पाणी घेताना 100 वेळेला विचार करा. विठाला त्याचे संस्कार बसणारच नाही. संस्कार आपोआप अन्नाचे आणि पाण्याचे बाहेर पडतात महाराज. लगेच कळतं माणसाकडे पाहून ही व्यक्ती रजोगुणी तमोगुणी का सात्विक आहे. त्याचा आहार सांगतो, त्याचा विचार सांगतो. थोडा विक्षेप होईन, एकदाच करा. विठाला शोभा मोठा झाला. रायरेश्वराला करंगळी कापून अभिषेक केला. मावळे मित्र बरोबर घेतले आणि पहिलं स्वप्न होतं तोरणागड जिंकायचं. घोड्यावर बसले. युद्ध फक्त जिजाऊच्या मुखातून ऐकलं होतं, रणांगणच कधी पाहिलं नाही. पहिली वेळाने यवनांच्या सैन्यांपुढे आले. मुघलांचं सैन्य पाहिल्याबरोबर शोभाच्या अंगाला दरदरून घाम आला. धैर्य खचलं आणि हातातली तलवार नकळत गळून पडली. चाणाक्ष शोभाने खालची तलवार उचलली. मोठ्या मेहनतीने युद्ध केलं. तोरणागड जिंकला. घोड्यावर बसले. गडावर आले ना आपल्या आईला काही प्रश्न विचारला. तरुणांनी एवढंच ऐका तरी कीर्तन सफल झालं. मासाहेब, मी क्षत्रिय शाहू महाराजांचा मुलगा आहे. जन्माला आल्या बरोबर या भवानी तलवारी बरोबर माझं लग्न झालेलं आहे. असा मी शोभा. पहिल्यांदा युद्ध करण्याकरता गेलो. युद्धभूमीवर घाबरलो. हातातली तलवार गळून पडली. हे का घडावं? जिजाऊने खाली मान घालून सांगितलं, शोभा हा दाशीच्या दुधाचा परिणाम आहे. जर एका थेंबाचा एवढा परिणाम होत असेल, ज्यांनी हयात ढाब्यावर खाण्यात घालवली त्या अन्नाचा त्याच्यावर काय परिणाम होईल? विठाला तुकाराम महाराजांचं प्रमाण बघा, सज्जना संगती धारावा सज्जना संगती सज्जना संगती धरावा उपवास सज्जना संगती धरावा उपवास दुर्जनाचा गोड घास खाऊ नये दुर्जनाचा गोड घास खाऊ नये सज्जना संगती करावा उपवास. एखाद्या वारकऱ्याबरोबर दिवसभर उपवासी राहायची वेळ आली तर खेद मानू नका. दुराचारी, भ्रष्टाचारी, अनाचाराने मिळवलेला पैसा आणि पक्वान्न घालतो ते अन्न विषाप्रमाणे माना. ते खाऊ नका महाराज, खाऊच नका. आपल्याला महाभारताचा इतिहास माहिती आहे. ज्या वेळेला भगवान स्वतः शिष्टाई करण्याकरता गेले आणि 5 गावं पांडवांना देऊन युद्ध टाळा. दुर्योधनाने सांगितलं, सुईच्या अग्रभागावर बसेल एवढी माती मी पांडवांना देणार नाही. युद्ध झालं. सगळे कौरव मेले. पांडव जिंकले आणि भीष्माचार्यांकडे आले. आचार्य, धर्माला काही धर्म आणि नीतीचा उपदेश सांगा, त्याच्याकरता तो तुमच्याकडे आलाय. भीष्माचार्य बोलू लागले. द्रौपदी हसली. मोठी माणसं कधी हसत नाही. कधी हसणाऱ्याला मूर्ख म्हटलंय. 5 मूर्ख आहेत, 5. आपला नंबर कशात लागतो जरा बसल्या बसल्या बघा. मी सांगतो, खादन्न गच्छामि असन्न जल्पे गतन्न शोचामि कृतन्न मन्ये द्वाभ्याम तृतीयो न भवामि राजन किम कारणम भोज भवामि मूर्खा. हा श्लोक सुद्धा भीमसिंगांनी सांगितलेला आहे. विठाला खादन्न गच्छामि, रस्त्याने खात खात चालणारा, सुपारी, बडीशेप, तंबाखू, पान काही खा, नंबर 1चा मूर्ख आहे. आता वाडी कोणी नाही तर कशाला चर्चा करायची. चला पुढं. खादन्न गच्छामि हसन्न जल्पे, हसण्यासारखं काही कारण नसताना मूर्खासारखं कधी असणारा नंबर 2चा मूर्ख आहे. गतन्न शोचामि, माणूस मेल्यानंतर त्याच्या उशाला रडणारी सगळी मूर्ख आहे. मरायच्या अगोदर त्याच्या गळ्यात माळ नसेल तर माळ घालण्याकरता विनंती करा, पाया पडा, काय करता येईल ते करा, पण माळ घालून त्याला सद्मार्गाला लावा. अरे दुराचाराने जगलेला मनुष्य मेल्यानंतर कशाला रडता? आपल्या मौल्यवान अश्रू गाळू नका. रडणारा मूर्ख आहे.
कृतन्न म्हणणे माझ्याशिवाय गावाचं पान हलत नाही म्हणणारा चौथा मूर्ख आहे, आणि पाचवा दोन माणसं बोलताना मधीच तोंड घालणारा पाचवा मूर्ख. विठाला द्रौपदी माता हसल्याने देवाने फक्त वळून पाहिलं. तिच्या लक्षात आलं. सांगितलं भगवान माझ्या पांडवांना भीष्माचार्य हे धर्म आणि नीतीचं ज्ञान सांगतात. मग भर सभेमध्ये माझं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेला भीष्माचार्यांचा धर्म कुठे बुडाला? ज्या सभेमध्ये द्रोण आहे, कृपाचार्य, विदुर आहे आणि स्वतः भीष्म आहे. मी आबलानारी विनंती करत होते, याचना करत होते, प्रार्थना करत होते. दुःशासन माझी साडी फेडत होता आणि त्यावेळेला भीष्माचार्य मदतीला आले नाही, त्यांना धर्म सुचला नाही आणि आता धर्म शिकवायला लागले. भीष्माचार्यांच्या डोळ्याला पाणी आलं. द्रौपदी, दुर्योधनाचं अन्न खाऊन मी मिंदा झालो. ज्याचं अन्न खाल्लं त्याच्यावर हात उगारता येत नाही. जरा सोपं बोलू का? मतदानाचे पैसे घेतल्यावर बोलता येत नाही तर खाल्ल्यावर कसं बोलता येईल? विठाला बोलण्याकरता जीवन गंगामातीसारखं पवित्र आणि पारदर्शक लागतं महाराज. ज्याचे खाऊन घेऊन हात भरलेले ते काय बोलू शकतात? नसावे ओशाळ मग मानिती सकळ. हे द्रौपदी, दुर्योधनाचं अन्न खाऊन मिंदा झालेला हा भीष्म अधर्म घडत होता तरी बोलू शकला नाही. पण अर्जुनाने या बाणाच्या द्वारामध्ये शरीराची छळणी करून टाकली. दुर्योधनाचं खाल्लेलं अन्नाचं रक्त हे बघ सांडी विखुरी गेलं. त्याच्या अन्नाचा काहीच लवलेश माझ्या शरीरामध्ये शिल्लक राहिला नाही. म्हणून धर्म सुचला आणि मी पांडवांना सांगितलं. मी कशा करता सांगितलं? अध्यात्म असो नाही तर भौतिक जीवन असो, ती विद्या ग्रहण करण्याकरता अन्नाची शुचिर्भूतता लागते. विठाला तिसरं योग याग विधी येणे वायाचे उपाधे संपधर्म, वायाचे उपाधे संपधर्म, वायाचे उपाधे संपधर्म. वायाचे उपाधे संपधर्म, वायाचे उपाधे संपधर्म, वायाचे उपाधे योग याग विधियन लोयसी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांचा इतिहास प्रचलित आणि जग जाहीर आहे, सांगून वेळ घेत नाही. अरे योग करण्याकरता अगोदर ध्यान लावावं लागतं. ध्यान ध्यानामध्ये देव नाही, आपल्या ध्यानात भूत येतात. भूत ध्यान लागायचं कधी? 2 तासाचं कीर्तन माणसं एकाग्रतेने ऐकत नाही, 100 वेळेला मोबाईल पाहत बसतात. कधी देवाची प्राप्ती होणार आहे? विठाला याच्याकरता एकाग्रता लागते महाराज. अनंत जन्माची पुण्य खर्च करावी लागते तर एखाद्या योग्याला योग साध्य होतो. चला पुढे. उपासना ओ आपकी बस की बात नाही. मी मगाशी गायत्री मंत्र सांगितला. गायत्री अनुराधा पौडवाल नावाच्या लता दिदीच्या नंतरच्या मोठ्या गायिका झाल्या. नवरात्राच्या कालखंडामध्ये स्वतः रजस्वाला असताना देखील पैसा मिळतो म्हणून तो मंत्र कॅसेटमध्ये रेकॉर्डिंग केला. त्या दिवशीच वाणी निघून गेली तर गाणंच बंद झालं. विठाला मंत्र तळे थोडा तव धडची होई वेडा हे जिवंत उदाहरण आहे. शक्य नाही. मग हे जर सगळं अवघड आहे तर सोपं काय? भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ पुण्य नागविया पापा, आये जाणे पायोगना एक येची खंडती, भक्ती
देवाचं नामस्मरण सगळ्यात सोपं आहे. आता पंढरीची वारी झाली. अरे 100 आणि 125 वर्षाची माणसं तरण्या मुलासारखी वाळीत पळत होती, अभंग म्हणत होती आणि चालत होती. केवढं कौतुक आहे. अरे घरी ज्या ज्या माणसांना उठवण्याकरता 2-2 माणसं लागतात हात धरून उठवायला, ती माणसं तरण्या तुका म्हणे वृद्ध होती तरणे. दुसरं म्हणजे देवाच्या नामचिंतनाकरता जातीचा प्रतिबंध नाही. मी अमुक जातीचा आहे, काही घेणं देणं नाही जातीचं. धर्माचा प्रतिबंध नाही, कशातच नाही. सगळ्याला सोपं जर काय असेल तर नामचिंतन आहे. क्षमा मागून एक प्रश्न विचारू. देवाचं नामचिंतन एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे, मग घ्यायचं एवढं जीवावर काय येतं? विठाला ठाला. आपल्याला तर लोकांनी कीर्तनाला यावं त्याच्याकरता जेवण ठेवावं लागतं ना. 72 कीर्तनाला सुद्धा येते नाही. आता ही लाईव म्हणून मोकळं फार बोलता येत नाही. ते मुसलमान बघा, रोज नमाजला जाता येत नाही म्हणून दर शुक्रवार ते शुक्रवार कोट्यावधी रुपयाचा धंदा सुद्धा टाकून देतात, तिकडे नमाज पडायला जातात. वर्षातून एखादा सप्ताह असतो महाराज, तरी याचना करावी लागते कीर्तनाला बोलवायला. हे हिंदूंचं दुर्दैव आहे. विठाला ठाला. का लोक देवाचं नामचिंतन करत नाही ज्यांनी आपलं आत्मकल्याण होणार आहे? त्याचं उत्तर एसपीचे प्रिन्सिपल गुरुनाम गुरु श्री मामासाहेब दांडेकर सांगायचे. मामा म्हणायचे, देवाच्या नामचिंतनाकरता पहिला प्रतिबंध अज्ञान, दुसरा आळस, तिसरी अश्रद्धा. विठाला ठाला. पहिला अज्ञान आहे महाराज. आपण कशा करता जन्माला आलो? प्रपंच आणि परमार्थ याचा समन्वय आणि सांगड कशी घालायची? काय मिळवल्यानंतर जीवनाला समाधान मिळणार आहे? 70% लोकांना याचं ज्ञान नाही. 70%. कोणी माझ्यावर आक्षेप करील, महाराज आमचं ग्रॅज्युएशन शिक्षण झालंय, कोणी म्हणेल आम्ही वकील आहोत, कोणी म्हणेल आम्ही जज आहोत, कोणी म्हणेल आम्ही डॉक्टर आहोत. ऐका, शाळा कॉलेजचं ज्ञान आहे फक्त भात भाकरीचं ज्ञान आहे. आपल्या परंपरेत शांताराम गुरुजी होऊन गेले, विठ्ठलभाऊ गुलेंचे गुरुजी. ते म्हणायचे, शाळा आणि कॉलेजच्या ज्ञानामध्ये फक्त भात भाकरी मिळते, 2 वेळची भूक भागते. याच्या पलीकडे शाळा आणि कॉलेजच्या ज्ञानात ताकद नाही. बघा जरा बोलू. शाळा आणि कॉलेजच्या ज्ञानाने फार झालं तर पैसा आणि प्रतिष्ठा मिळेल, याच्या पलीकडे त्याच्यात दम नाही. जीवनाच्या आत्मकल्याणाकरता पराविद्या लागते, अध्यात्म विद्या लागते. ती शाळा कॉलेजमध्ये नाही, ती गाथा ज्ञानेश्वरीमध्ये. आणि ती शिकण्याकरता कीर्तनच ऐकावे लागतात, पर्याय नाही. विठाला अरे शाळा कॉलेजच्या ज्ञानाने जर कल्याण झालं असतं तर प्रिन्सिपल आत्महत्या करून कशाला मेले असते? ज्या शिक्षकांच्या चरणावर गुरु म्हणून दर्शन घ्यावं तेच शिक्षक लहान मुलींवर अत्याचार करतात. विश्वास ठेवायचा कोणावर? त्याच्याकरता काय करावं लागेल? बैसता संताचे संगती, संदीपानदादांची कीर्तन खूप झाली इथे. ते एक दृष्टांत देतात. भुसावळासारखं रेल्वे जंक्शन स्टेशन आणि 2 शंकर सोसायटीचे सभासद, म्हणजे गांजा ओढणारे, फुल गांजा ओढला, तंद्रीत होते, प्रवासा करता आले. गाडी बरोबर ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली, दोन्ही गंजाडीमध्ये मध्ये शिरले. असं म्हणतात 2 गंजाडी एकत्र आल्यानंतर गप्प बसत नाही, असं म्हणतात. आपल्याला काय माहित नाही. बडबड करायला लागले. प्रवास चालू झाला. चालत्या प्रवासामध्ये पहिल्याने दुसऱ्याला विचारलं, बाबाजी आपको कहाँ जाना है? हमें बंबई जाना है. थोड्या वेळात दुसऱ्याने पहिल्याला विचारलं, फिर आपको कहाँ जाना है? हमें नागपूर जाना है. आता नागपूर आणि मुंबई दोन्ही विरुद्ध टोकं.
गाडी मुंबईला चालली होती. जवळ एक सावध मनुष्य होता. त्याच्या लक्षात आलं नक्की शंकर सोसायटीचे सभासद आहेत. डोळे लाल होते, बोलण्यात मिळ नाही, चालण्यात मिळ नाही. ज्याला नागपूरला जायचं त्याला सावध करावं म्हणून सांगितलं, बाबाजी गाडी तो बंबई जाने वाली, नागपूर नाही जाने वाली. त्याने काय उत्तर दिलं माहिती? हमें क्या, बंबई क्या और नागपूर क्या, कई भी जाकर भिकई मागणं आहे. त्याला नाही हसायचं, त्या मेंबरच्या टोळीच्या आपणच मुकादम आहे सगळे. विठाला कोण असा मायचा लाल छातीला हात लावून सांगणार मी कशा करता जन्माला आलो. हे सांगण्याकरता गाथा आणि ज्ञानेश्वरीचा स्वाध्याय करावा लागतो. महाराज क्षणोक्षणाची करावा विचार, तैसे विचारिता निरसले, प्रपंच सहज सांडवले, मग तत्वता तत्वरले ज्ञानियाशी आपुली आपण. आपुली आपण, आपुली आपण करा सोडावा. आपुली आपण, आपुली आपण, आपुली आपण करा सोडावा. ए संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे. आपुली आपण, आपुली आपण, आपुली आपण करा सोडावा. आपुली आपण, आपुली आपण, आपुली आपण करा सोडावा. संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे. आपुली आपण, आपुली आपण, आपुली आपण करा सोडावा. आपुली आपण, आपुली आपण, आपुली आपण करा सोडावा. म्हणून अज्ञान नसावं, तो आळस नसावा. महाराज इथं आलो, मला समाधान मिळालं. महाराजांनी सांगितलं सप्ताहामध्ये आणि दिंडीमध्ये इथला तरुण अग्रेसर आहे. आणि खरं तर ही जबाबदारी तरुणांचीच आहे. परमार्थ हा बालपणातच केला पाहिजे. बऱ्याच गावांना आम्ही जातो, सुट्टीचे उन्हाळ्याचे दिवस असतात, मुलांना विनंती करतो, अरे एकदा ज्ञानेश्वरीची पारायण करा, एकदाच करा. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही महाराज. ज्ञानोबराय सांगता त्याला कॅन्सर झालेला, कॅन्सर, त्याला केमोथेरपी करण्याची पद्धती आहे. जगातला सगळ्यात विषारी सर्प कोबरा आहे. ज्ञानोबराय सांगता कोबरा सर्पाच्या विषाचा विष काढायचा 1%, 1 थेंब विष आणि 40% पाणी असं उकळायचं, त्याच्यावर आयुर्वेदाची मात्रा मारायची, ती इंजेक्शनामध्ये घ्यायचं आणि ते इंजेक्शन कॅन्सर झालेल्या रोग्याच्या बॉडीमध्ये सोडायचं. कोबरा सर्पाच्या विषापासून कॅन्सरचे जंतू मारणे याला थेरपी म्हणतात. 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत लिहून ठेवलंय. मग ज्ञानेश्वरी वाचायला काय बिघडलंय तुमचं विठाला? अरे लोकांना कादंबऱ्या वाचायला वेळ आहे. सकाळी त्या ओट्यावर पेपर वाजत बसतात दुसऱ्यांनी केलेली कुटाणी, आपण पैसे देऊन वाचायचे. 5 रुपये पदरचे घालायचे. चोऱ्या त्यांनी करायच्या, भ्रष्टाचार त्यांनी करायचा, बलात्कार त्यांनी करायचा आणि आपण पैसे देऊन वाचायचे. जीवनाचं आत्मकल्याण करणारी ज्ञानेश्वरी आहे, पण लोक उघडून सुद्धा पाहत नाही. तेवढं दुर्दैव आहे. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी वाचावी, ज्ञानेश्वरी वाचावी. डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी. गावाने बाबांनी 40 वर्ष गुरुदेव धोंडा महाराजांची ज्ञानेश्वरी ऐकली, बरोबर ना? 40 वर्ष. आम्ही 79, 80 आणि 81 महाराजांच्या चातुर्मासाला ज्यांच्या चरणाजवळ बसलो. धोंडा महाराज म्हणजे बृहस्पतीचा अवतार. पहाटे 6 वाजता ज्ञानेश्वरी सांगायचे महाराज. पहाटे 6, पहाटच्या 6च्या ज्ञानेश्वरीला वाड्यामध्ये बसायला जागा मिळत नाही म्हणून
लोक गटारावर पोतं टाकायचे आणि महाराजांची ज्ञानेश्वरी ऐकायची. वेड लागतं महाराज परमार्थ करायला, वेड. जशी काही खानदानी संसारी लोक आहेत. खानदानी म्हणजे अरे वारीला पंढरपूरला गेले तर बैल बाजारात फिरवून येतात, याला म्हणायचं संसारी. विठाला अरे संसारिकाला जर एवढं वेळ आहे संसारात तर परमार्थिकाला कसंही वेळ असलं पाहिजे महाराज. सतत ज्ञानेश्वरी सान्निध्यात असले पाहिजे. भाव धरणे या वाच ज्ञानेश्वरे, भाव धरणे या वाच ज्ञानेश्वरे. दसऱ्याच्या दिवशी धोंडा महाराज ज्ञानेश्वरी सकाळी सांगत होते. भीमसिंग महाराज आणि विष्णू महाराज कवळेकर हे दोन महापुरुष त्यांच्या ज्ञानेश्वरीला आले. धोंडा महाराज सकाळी स्नान करत नव्हते, पहाटे ज्ञानेश्वरी सांगायचे. खूप थकले होते, खूप थकले. पंचारती विधी करायचे, 2 पाय 2 हात तोंड स्वच्छ धुवायचे. महाराज ऊर्ध्व पुंड लावायचे, ज्ञानेश्वरी सांगायचे. ज्ञानेश्वरी संपली आणि भीमसिंग महाराजांच्या शेजारी विष्णू महाराज कवळेकरांनी एक प्रश्न विचारला. धोंडा महाराज किती सुंदर ज्ञानेश्वरी सांगता तुम्ही, पण आंघोळ न करतानाच. अहो आम्ही आंघोळ केल्याशिवाय त्या ग्रंथाला कधी हात लावला नाही, तुम्ही सांगता. धोंडा महाराजांनी विष्णू उत्तर दिलं. विष्णोबा, जसं एखाद्या आईचं लहान मूल आहे, त्या आईचं स्तनपान करण्याकरता जसं त्या मुलाला स्नानाची गरज नाही ना, तशी ज्ञानेश्वरी माझी आई आहे आणि तिथं स्तनपान करण्याकरता मला आंघोळीची आवश्यकता नाही. विठाला उन्हाळ्याची सुट्टी असल्यावर आम्ही विनंती करतोय. ती लहान मुलं काय उत्तर देतात माहिती? बाबा परमार्थ म्हातारा झाल्यावर करायचा असं. मग तारुण्यात काय करायचं? आयुष करायचे म्हणतात, आयुष. आता त्याला काय माहिती, म्हातारा झाल्यावर काहीच होत नाही, नुसते पोहे खायच्या कामाच्या राहतात. मज नाही हात पाय वाचा बोले बोबडा, वाचा बोले बोबडा. नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूडा. मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूडा. श्वान परी गती झाली, सांगतो. अहो देवाचं दर्शन सोडा, कमीत कमी देवाचं नाव मारायच्या वेळेला आपल्या तोंडात येण्याकरता जन्मभर अभ्यास करावा लागतो, जन्मभर. तसं तोंडात सुद्धा येत नाही महाराज. हे मृदंग वादक किती चतुर आणि चपळाईने वाजवतात. आम्ही दोघांना सांगतो, 8 महिने मृदंगावर थाप टाकायचे नाही आणि 125 मात्रेचा चक्रधार दुप्पट आणि चौपट वाजवून दाखवायचं. म्हणेल ती बक्षीस देईन नाही का? रोजचा रियाज आहे. भीमसिंग महाराज म्हणायचे, गाता गळा व हाता मळा. आम्ही प्रकाश गुरुजींना किती वर्षापासून पाहतोय, तसलाच आवाज, तेच म्हणणं, तीच समय सूचकता. शिकण्यासारखं त्यांच्याकडून. कोणत्या कीर्तनकाला कशी चाल म्हणावी, कोण कसा आहे, लगेच ते झाले. महादेवबाब गोपाळे झाले. ही माणसं खूप काळापासून गाता गळा वाहता मळा. नाही तर काही काही किलोचा गुळ खातात आणि एकच चाल म्हणतात, मग गुळ जातो कुठं तेच कळत नाही. विठाला
या एकादशीच्या त्या एकादशीला भजन केलं ना, चाल म्हणता येते पण आवाज जर शगायच्या अंतुल्यासारखा होतो. कोण ठाला 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 ठाला. याच्यात UPSC MPSC परीक्षा देणारी मुलं असतील त्यांना विचारा. 16-16, 18-18 तास मुलं अभ्यास करतात महाराज, जेवत नाही. एक वाक्य बोलू, टपरीवर बसून गुटखा खाऊन येणाऱ्या जाणाऱ्याच्या टिंगल्या करणं वेगळं आणि आपल्या आई वडिलांच्या कष्टाची परिस्थिती डोळ्यापुढे ठेवून प्रामाणिकपणाने अभ्यास करणं वेगळं. दोघात अंतर आहे. अभ्यासच करावा लागतो महाराज. गरीबाच्या मुलाला पर्याय नाही. 18-18 तास UPSC MPSC वाले अभ्यास करतात. तसं देवाचं नामचिंतन आपल्या मुखाला येण्याकरता राम राम म्हणता जावं माझा प्राण, ह्याची कृपा दान दे आता, नाही लवकर येत तोंडात. त्याच्याकरता यादसाठी केला होता टास, शेवटचा आदेश गोडवा. म्हणून आळस नका करू सांगतो लहाना थोरा. दुसरं एक वाक्य सांगू महाराज, कसाही परमार्थ करा तो वायाला जात नाही. मरेपर्यंत जरी तुम्ही प्रपंच केलं ना, मरेपर्यंत प्रपंचातले सगळे प्रयत्न कामाला येत नाही. जर आले असते तर तुकाराम महाराजांनी अभंगच वापरला नसता. येथे अवघे वाया गेली ती सती छाया. संसारातले सगळे प्रयत्न कामाला येत नाही. एक वाक्य बोलू, हाड्याची काढ आणि रक्ताचं पाणी करून आई आणि बाप आपल्या मुलावर आपल्या प्राणापेक्षा अधिक प्रेम करतात. आणि ती मुलं उत्तम शिक्षण झालं, मनासारखी बायको मिळाली, एखादं अपत्य झालं ना, आपल्या थकलेल्या बापाला म्हणतात आमच्या करता तुम्ही काय केलं. ही संसारातली फळं आहे. ती मुलगी आहे जिला आई 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये वागवते, गड्या तळ हाताचा पाळणा करून सांभाळते. आणि ती मूर्ख मुलगी कॉलेजच्या कोणत्याही मुलाबरोबर पळून जाते. नुसती जात नाही, पोलीस स्टेशनला तक्रार देते. काय, माझ्या आई बापापासून मला भीती आणि धोका आहे. अरे जन्म देणाऱ्या आईला, जन्म देणाऱ्या मुलीला आई बापापासून भीती आणि धोका असता तर 9 महिने पोटात कशाला वागवली असती. ही संसारातली फळं आहेत ज्याच्या पश्चातापच मिळतो, प्रसाद नाही. विठाला याच्या उलट परमार्थ आहे, सायास करिता वाया न वजे. तुकोबाराय सांगतात परमार्थातले प्रयत्न वायाला जात नाही, जातच नाही महाराज. म्हणून महाराज सांगतात आम्ही भगवत भक्तीचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे देवाच्या नामचिंतना करता मी मगाशी सांगतो, जाती धर्माचा वयाचा जागेचा प्रतिबंध नाही. यारे यारे लहान थोर